छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तेलंगणा, तर हे सेंट्रल इंडियन टायगर लँडस्केप आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रॅटेजिकली लोकेटेड आहे, कारण तो नॉर्थ आणि साऊथचे मिळून एकूण 8 ते 9 टायगर रिझर्वना जोडतो. हे स्टडीमध्ये जेनेटिकल स्टडीमध्ये प्रूव्ह झालेलं आहे. त्याचबरोबर भारतातले जे टायगर पॉप्युलेशन आहे त्यातली 1/6 टायगर पॉप्युलेशन आपल्या ह्या सेंट्रल लँडस्केपमध्ये आहे. त्यामुळं आपल्या टायगर रिझर्वला टायगर कन्झर्वेशनच्या दृष्टीनं फार मोठं महत्त्व आहे. आपल्या टायगर रिझर्वमध्ये 5 प्रोटेक्टेड एरियाज आहेत. त्यामध्ये सर्वात जुना नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि नवेगाव नॅशनल पार्क आहे. आणि नव्यानं झालेले न्यू नागझिरा सँच्युरी, कोका वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि नवेगाव वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे. त्याचं एकूण क्षेत्र आहे 656.36. हा टायगर रिझर्व आहे. आणि 653.66 हे क्रिटिकल हॅबिटॅट म्हणून नोटिफाय झालेलं आहे. आणि जे नागझिरा वाईल्ड लाईफ सँच्युरीचं जे नागझिरा संकुल आहे त्यात 17.6 हेक्टर हे क्रिटिकल टायगर हॅबिटॅट मधून बाहेर काढलेलं आहे. त्याचबरोबर कोकामधला 251.46 हा पीएमचा भाग आहे, तो बाहेर काढलेला आहे. त्याचबरोबर प्रपोज बफर मी वेळचा डेटा आहे, त्यावेळी बफर नोटिफाय झाला नव्हता. तो 1241.64 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जवळजवळ डबल आहे, डबलला थोडंसं कमी. तर आता ते जे फायनली नोटिफाय झालेलं क्षेत्र आहे ते किंचितसा त्यामध्ये फरक आहे. 1241.27 स्क्वेअर किलोमीटर, 24च्या जागी 27 हे नोटिफाय झालेलं आहे. म्हणजे टायगर रिझर्व म्हणून आता कोअर आणि बफर मिळून जवळजवळ 1900 स्क्वेअर किलोमीटर इतका मोठा कॉम्पॅक्ट ब्लॉक होणार आहे. आपला टायगर रिझर्वचा मॅप जे रेड कलरचा आहे तो जुना नागझिरा आहे. त्या लगतचा लाईट रेड आहे तो न्यू नागझिरा आहे. आणि त्याच्या खाली कोका सँच्युरी आहे. आणि खाली नवेगाव आणि नवेगाव नॅशनल पार्क आणि सँच्युरी आहे. त्यांना जोडणारा जो ग्रीन भाग दाखवला आहे तो पूर्ण आपला कॉरिडॉरचा भाग आहे. आणि बाहेरची आउटलाईन रेड आहे ते बफर एरियाची बाउंड्री आहे. तर आता अशा पद्धतीने आपला एरिया असणार आहे. तर आम्ही ज्यावेळी इंटरनल ME केली, टायगर रिझर्व लेवलला इंटरनल ME केली, त्यामध्ये गोवेकर सर होते, प्रसन्नजित नवगिरे आपल्या WCTचे प्रतिनिधी होते आणि मी स्वतः होतो. तर मी नुकतंच जॉईन केलं होतं नवेगाव नागझिराला. तर मला जास्त कल्पना नव्हती, एरिया खूप मोठा होता. तर आम्ही जे 5 दिवस जो एक्झरसाइज केला त्यामध्ये आमच्या टीममध्ये गोवेकर सर आणि प्रसन्नजित हे दोघंही नॅशनल लेवलच्या MEच्या टीममध्ये होते. त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स फार मोठा होता. आणि काय पाहायचं, कशा पद्धतीने क्रिटिकली इव्हॅल्युएट करायचा आपला एरिया आणि त्यामध्ये कुठलाही बायास ठेवायचा नाही, अशा पद्धतीनं आम्ही ठरवून पूर्ण इव्हॅल्युएशन केलं आपल्या टायगर रिझर्वचं. आमचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी आमच्या समोर आमचे कनिष्ठ अधिकारी म्हणून न येता की MEची टीम आहे अशा पद्धतीनं त्यांच्या एरियाबद्दल प्रेझेंटेशन केलं. सर्व बऱ्या वाईट गोष्टी आमच्या समोर दाखवल्या. ते गोवेकर सर त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवतील. तर त्याच्यानुसार हे इव्हॅल्युएशन करण्यात आलं. त्यामध्ये आम्ही तो रिपोर्ट बनवताना आम्हाला ज्या गोष्टी दिसल्या, म्हणजे ज्या कमतरता आहेत, जी स्ट्रेंथ आहे आपली, त्या सर्व आम्ही इंट्रोडक्शनमध्ये त्या रिपोर्टच्या घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये सगळ्यांनी बोललेलंच आहे की नवेगाव नागझिरा हे एक्सलंट वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वात चांगलं जंगल आहे, सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटीचं जंगल आहे. तर ही आपली खरोखर स्ट्रेंथ आहे. आपल्याला ती स्ट्रेंथ बाहेर दाखवावी लागेल आणि याचा फायदा टायगर कन्झर्वेशनसाठी, त्याचबरोबर आपलं टुरिझम वाढवून स्थानिकांना लाईव्हलीहूड देण्यासाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हा जो वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आहे, कारण टायगर रिझर्व सँच्युरीज प्रोटेक्टेड एरियाचा जर विचार केला ते फक्त आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या महाराष्ट्राचा विचार करता फक्त 3.5% आहे. भारताचा विचार केला तर 4.90% आहे. तर हा किमान वाईल्ड लाईफसाठी राखणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणतेही बायोटिक इंटरफेरन्स नाही पाहिजे, ह्युमन इंटरफेरन्स नाही पाहिजे. तर त्या दृष्टीनं हे कायदे कडक झालेले आहेत. आणि टायगर रिझर्वची किंवा प्रोटेक्टेड एरियाची संकल्पना फक्त वाईल्ड लाईफ
म्हणून म्हणजे वाईल्ड लाईफला प्रेफरन्स द्यायचा त्या दृष्टीने आलेली आहे. त्याचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहीत आहे. कदाचित आपण शेवटी चर्चेच्या वेळी बोलू शकतो. दुसरं आहे आपल्याकडे बऱ्यापैकी ॲडिक्वेट प्रोटेक्शन इन्फ्रास्ट्रक्चर आहे. कारण बऱ्याच जणांनी आता कंप्लेंटही केली की अँटी पोचिंग कॅम्प्स जंगलामध्ये जास्त असल्यामुळं कदाचित टायगरला डिस्टर्बन्स होत असेल, वाईल्ड लाईफला डिस्टर्बन्स होत असेल. ते चर्चेचा मुद्दा आहे आणि त्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत. त्याच्यावर आपण वेगळ्या एखाद्या नंतरच्या वर्कशॉपमध्ये किंवा असं वर्कशॉप एखादा घेता येईल का की ह्या टेक्निकल गोष्टी आपल्या सगळ्या स्टेक होल्डर्सना समजतील. ज्या काय संकल्पना आहेत त्या काय आहेत, कन्सेप्ट आहेत वाईल्ड लाईफ मॅनेजमेंटचे, वाईल्ड लाईफ सायन्सचे, हे जर समजले तर बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच जणांनी मतं व्यक्त केली. त्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की त्या कन्सेप्टला समजलं तरच त्या गोष्टी समजणाऱ्या होत्या. कारण आपण सामान्य बुद्धीमत्तेनं विचार करतो, आपल्याला जे काय नॉलेज आहे ते, तर त्यामध्ये काही गोष्टी तुमच्या रास्तही आहेत, काही सायन्सची वाईल्ड लाईफ सायन्सची पडताळून पाहण्यासारख्या आहेत. तर ते आपण एखादं वर्कशॉप तशा पद्धतीचं अरेंज करू. तर आपला 56 अँटी पोचिंग कॅम्प आहे. सरासरी 11 स्क्वेअर किलोमीटरला आपल्याकडे म्हणजे 1100 हेक्टरमध्ये एक आपला अँटी पोचिंग कॅम्प आहे. आणि मला वाटतं मॅप बघितला तुमच्या लक्षात येईल की फार कमी कॅम्प आपले कोअरमध्ये आहेत. तर जवळजवळ सर्व कॅम्प बाउंड्रीवर आहेत. आणि ॲव्हरेज आपली बीट साईज आपल्या नशिबाला फार छोटी आहे, 790 हेक्टर. बऱ्याच बीट गार्डकडे 2च कंपार्टमेंट आहेत. तर त्यामुळं प्रोटेक्शनच्या दृष्टीने आपल्याला हे फार आपली पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आपल्याकडं वॉटर होल तुम्ही पाहाल, सगळ्यांनी बऱ्याच जणांनी सजेशन केलं की आतमध्ये पाणी नाहीये. पण मी जे विदर्भातले आता मध्ये 5 प्रोटेक्टेड एरिया आणि पेंचमध्ये असताना मी 10 प्रोटेक्टेड एरिया जे 22 आहेत त्यातल्या 10 तरी मी पाहिल्यात, व्यवस्थित फिरून पाहिल्यात. तर सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह पॉईंट आपल्या टायगर रिझर्वचा असेल तर ह्युमन रिसोर्स आणि वॉटर अवेलेबिलिटी. आपल्याकडं नॅचरल आर्टिफिशियल वॉटर अवेलेबिलिटी जंगलामध्ये भरपूर आहेत. कारण वाघ किंवा प्राणी बाहेर येणं किंवा आत राहणं यामध्ये फक्त पाणीच हा फॅक्टर नाही, त्यात भरपूर सारे फॅक्टर्स आहेत. त्यांच्या बिहेवियर पासून सायंटिफिक गोष्टी, मॅनेजमेंटच्या गोष्टी, ह्या सगळ्याच गोष्टी येतात. तर आपण त्याचा एकत्रित विचार केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टीबद्दल निष्कर्ष काढता येईल. तर वॉटर होलची WIA सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की किमान 4 स्क्वेअर किलोमीटरला एक परमनंट वॉटर होल पाहिजे. परमनंट वॉटर होल म्हणजे की वर्षभर त्यामध्ये पाणी पाहिजे. तो आर्टिफिशियल असो, नॅचरल असो. तर आपल्याला पुन्हा पडताळून पाहता येईल की आपले वॉटर होल पुरेसे आहेत, नाही आहेत, चुकीच्या ठिकाणी आहेत. आपले अँटी पोचिंग कॅम्प्स तुमच्या लक्षात येतील, रेड कलरनं दाखवलेले आहेत. आता बऱ्यापैकी जे नवीन कॅम्प जसं कोकामध्ये सगळे नवीन झाले आहेत, संपूर्ण कॅम्प्स तुम्हाला बाउंड्रीवर दिसतील. नागझिऱ्यातले काही कॅम्प आतमध्ये आहेत, परंतु ते काही प्रमाणात, जास्त नसायला पाहिजे, परंतु काही प्रमाणात आत असणं गरजेचं आहे. कारण एकदा बाहेर गेला, वनरक्षक हा 1000 हेक्टरमध्ये फिरत असतो. वनरक्षक इकडून गेला ते पाहून माणूस दुसरीकडून कुठेही आत जाऊ शकतो. तर असं कोणत्या एका बेसवर आपण हे ठरवू नाही शकत आहे की कॅम्प बरेचसे कॅम्प आपले टेम्पररी पाहिजे. जिथं प्रॉब्लेम सुरू होतात त्या ठिकाणी प्रॉब्लेमच्या ठिकाणी कॅम्प आपला लागला पाहिजे. परमनंट तर राहतील, आपला परमनंट बेस पाहिजेच आहे. परंतु आपले प्रॉब्लेमचं अनालिसिस करून आपले जे आजपर्यंत झालेले ऑफेन्सेस आहेत, मी पेजमध्ये एक प्रयोग केलेला की आपले 10 वर्षाचे सगळे ऑफेन्स काढून मॅपिंग करून केलेलं, कंपार्टमेंट वाईज मॅपिंग केलेलं, विलेज वाईज कुठल्या विलेजचे जास्त आरोपी मिळालेले आहेत त्याचं मॅपिंग केलेलं, वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे कोणत्या एका कंपार्टमेंटमध्ये जास्त घडत आहेत त्याचं केलेलं. ते पाहिलं, आपण हिस्ट्री बघितली आपली, तरी आपल्याला मॅनेजमेंटच्या गोष्टी लगेच लक्षात येतात. कुठं कॅम्प पाहिजे, प्रोटेक्शन लेवल कुठं वाढवली पाहिजे, ते आता आम्ही नक्कीच करू. तर मी मगाशीच सांगितलं की आपला सर्वात महत्त्वाचा टायगर रिझर्व आहे. नॉर्थला कान्हा पेंच, MP पेंचशी जोडतो आपला टायगर रिझर्व. म्हणजे कॉरिडॉर्स जे हवे आहेत आपल्याला, तर आपल्या थ्रू सर्व टायगर रिझर्व जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील पेंच ताडोबा आहे, छत्तीसगडमध्ये इंद्रावती टायगर रिझर्व आहे. आणि जसं जेनेटिकली आदित्य जोशीनं अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये जेनेटिकली प्रूव्ह झालेला आहे की तेलंगणामधील कावल आणि आंध्रामधील नागार्जुन सागर टायगर रिझर्व्सही जेनेटिकली आपले टायगर्स म्हणजे जेनेटिकली रिलेटेड आहेत. WTI चा चांगला अभ्यास आहे, याच्यावर रिपोर्ट आहे. त्यानंतर छत्तीसगडमध्ये अचानक मार्शी आपला कनेक्टेड आहे.